नमस्कार. माझ्या मते पाकाचा कोणताही पदार्थ म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये थोडीशी एक भीती असते. पाक चुकणार तर नाही आहे ना, आणि पाक चुकल्यामुळे पदार्थ बिघडणार तर नाही आहे ना. तर इथे मी 100% सांगते असं काहीही होणार नाही आहे, कारण इथे मी कोणती ट्रिक वगैरे सांगितलेली नाही आहे, तर फक्त एक स्टेप सांगितलेली आहे. ती लक्षात ठेवली की तुमची चिक्की 100% परफेक्ट होणार आहे. तर इथे तुम्हाला कळलंच आहे की आपण आज कुरकुरीत अशी शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर ही चिक्की बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे मंद आचेवर खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कुठेही मोठे करायची नाही आहे, कारण की काय होतं, जर आपण गॅसची फ्लेम मोठी केली तर पाहिजे तेवढे शेंगदाणे खरपूस भाजले जात नाही आहे आणि आपली जी चिक्की तयार होणार आहे ती पाहिजे तेवढी स्वादिष्ट होत नाही आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची टिप आहे की शेंगदाणे मंद आचेवर आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. पाहू शकता आपले शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजले गेलेले आहेत. साधारणतः 7 ते 8 मिनिट लागतात मंद आचेवर शेंगदाणे खरपूस भाजण्यासाठी. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहे आणि शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये जाडसर आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाक तयार करणे. तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे की 1 वाटी साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर इथे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की इथे काही ट्रिक वगैरे नाही, फक्त एक स्टेप लक्षात ठेवायची आहे. ती स्टेप लक्षात ठेवली की आपला पाक तयार. तर इथे काय करायचं आहे, साखर मंद आचेवर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. साखर पूर्णपणे विरघळली की झाला आपला पाक तयार. तर त्यासाठी काय करायचं आहे की मंद गॅसवर आपल्याला साखर सतत हलवत राहायची आहे आणि ज्यावेळेस साखर पूर्णपणे विरघळेल त्यावेळेस आपला पाक इथे तयार होत असतो. इथे पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आपला परफेक्ट असा इथे पाक तयार झालेला आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे तूप वापरलेले आहे. त्यामुळे काय होतं की जी चिक्की तयार होणार आहे ती दाताला चिटकत नाही आहे आणि तूप वापरल्यामुळे चिक्कीला एक छान चकाकी येते. तूप व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपण जे शेंगदाण्याची साल काढून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे. या पाकामध्ये आपल्याला इथे एक सर्वात महत्त्वाची आणि एकदम सोपी टिप लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे इथून पुढची जी प्रोसेस आहे ती एकदम फास्टमध्ये करायची आहे. म्हणजे आपण जेव्हा शेंगदाण्याचा कूट या पाकामध्ये ॲड करतो तर ते पटकन एकजीव करून घ्यायचं आहे, नाही तर साखरेचा काय होऊ शकतो, असा खडा तयार होऊ शकतो. त्यामुळे फक्त एकच महत्त्वाची आणि सोपी टिप लक्षात आहे, ती म्हणजे ही प्रोसेस एकदम फास्टमध्ये करायची आहे. त्यानंतर इथे मी आधीच एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित असं मी प्रेस करून घेतलेलं आहे. म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला चिक्की जाड किंवा पातळ पाहिजे आहे त्या प्रमाणात मी प्रेस करून घेतलेलं आहे आणि मिश्रण गरम असतानाच याला चाकूच्या साहाय्याने आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे पाहू शकता की हे मिश्रण थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत अशी आपली इथे शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे. इथे फक्त 2 ते 3 महत्त्वाच्या टिप आहेत. त्या म्हणजे पहिली महत्त्वाची टिप म्हणजे शेंगदाणे मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे आणि पाक तयार करताना काय करायचे, साखर पूर्णपणे मंद आचेवर विरघळून घ्यायचे. साखर विरघळली की आपला पाक तयार. त्यानंतर आपण ज्यावेळेस पाक तयार होतो आणि शेंगदाण्याचा कूट त्या पाकामध्ये ॲड करतो ती प्रोसेस एकदम फास्टमध्ये करायची आहे. ह्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमची चिक्की 100% कुरकुरीत तयार होईल. ज्यावेळेस तुम्ही शेंगदाण्याचा कूट साखरेच्या पाकामध्ये ॲड करता तेव्हा ती प्रोसेस एकदम फास्टमध्ये करायची आहे, स्लोमध्ये करायची नाही आहे. नाहीतर काय होतं की साखरेचा पाकाचा खडा तयार होतो आणि तुमची शेंगदाण्याची चिक्की जी तयार होणार आहे ती बिघडू शकते. त्यामुळे फक्त ती प्रोसेस एक लक्षात ठेवायची आहे की फास्टमध्ये करायची. एकदम सोपी आणि महत्त्वाची टिप आहे, ती लक्षात ठेवली तर तुमची चिक्की एकदम परफेक्ट अशी तयार होईल. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे. आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.